नमस्कार. बुरखा आणि गंध, तेव्हा आणि आत्ता. तेव्हा म्हणजे काही काळापूर्वी, म्हणजे फार पण नाही म्हटलं तर, म्हणजे देशाच्या इतिहासात तर नगण्यच, आणि एका माणसाच्या आयुष्यातही. म्हणजे बघा, आज मी 60 वर्षांचा आहे, तेव्हा आपण 50 वर्षांपूर्वीचा काळ असं म्हणूया. मला अगदी नीट आठवतंय. खरं तर त्याच्या आधीचंही आठवतंय. तर चला 50 धरूया. काय होती परिस्थिती? स्थळ परळ, मुंबई. तेव्हा आमच्या घराची एक भिंत सामायिक असणारे शेजारी मुस्लिम होते. त्या चाची वर्षातून मोजून 2दा बुरखा घालायच्या, तेही भेंडी बाजारातील नातेवाईकांकडे जाताना. आत्ता परवा गेलो होतो परळला. लोअर परळ स्टेशन ते बेस्ट कॉलनी किमान 1 डझन बुरखे आणि 1 डझन हिजाब बघितले. स्थळ रुईया कॉलेज. तेव्हा 1979 साली मी रुईयामध्ये प्रवेश घेतला. 1989 साली PhD पूर्ण केलं. 10 वर्षात रुईयामध्ये एकदाही कोणी बुरखा घातलेली बघितली नाही. ना विद्यार्थी ना प्रोफेसर. आत्ता सहज 2-4 हिजाबवाल्या दिसतातच, कधीही केलं तरी. स्थळ कुठलंही प्रायव्हेट कंपनीचं ऑफिस. तेव्हा रमजान ईद, बकरी ईद आणि मुहर्रम असे 3 सण माहिती होते. हिजाब, बुरखा असलं तर काही नाही. आत्ता रमजानच्या महिन्यात निदान दर शुक्रवारी मुस्लिम कर्मचारी दुपारी नमाज पडतात, ऑफिसात किंवा बाहेर जातात. मीटिंग त्या वेळेप्रमाणे ॲडजस्ट करतात. स्थळ मुंबई विमानतळ. तेव्हा प्रेयर रूम अशी काही भानगडच नव्हती, म्हणजे आवश्यकताच नव्हती. आत्ता मी एकदा सहज म्हणून डोकावलो प्रेयर रूममध्ये विमानतळावरच्या. म्हटलं बघूया तरी काय आहे ते. तर एक जण नमाज पडत होता. मला बघून तिथला कर्मचारी मला वजू करण्याची जागा दाखवू लागला. त्याला मीही मुसलमानच वाटलो. जणू काही ती रूम फक्त मुस्लिमांसाठीच. मनात म्हटलं थांब, पुढच्या वेळी झांजा घेऊन येतो आणि आरती करतो. आणि इतकं असूनही एक महिला आणि एक पुरुष फूड कोर्टच्या एका भिंतीलगत नमाज पडत होते. माझ्या सकट एकानेही आक्षेप घेतला नाही. सहिष्णू हिंदू ना आम्ही. तेव्हा राणीची बाग किंवा गेटवे ऑफ इंडिया किंवा जुहू चौपाटी इथे जायचो कधीतरी. चुकून माखून एखादा बुरखा दिसायचा. आता ठाण्यात नमो सेंट्रल पार्क झाले. विशाल आणि सुंदर आहे. खास बघायला गेलो. झाडं कारंजी राहिली बाजूला. जिकडे तिकडे बुरखेच बुरखे. इतकंच काय, विवियाना मॉल आणि ज्युपिटर हॉस्पिटल यांचीही तीच कथा. पाहावं तिकडं बुरखेच बुरखे. तेव्हा हिजाब असा प्रकार नव्हताच. ज्या काही जणी बुरखा घालायच्या त्यांचा पूर्ण चेहरा सदैव दिसेल असं असायचं. आता जेमतेम डोळे दिसतात बुरख्यातून. त्या जागी पण जाळीची फट असते. गंध. तेव्हा आणि आत्ता. घरी पूजा असेल तर मी गपाळी गंध लावतो. वाढदिवस असेल तर औक्षण करण्यापूर्वी लावलं जातं. काम संपताक्षणी मी बेसिनशी जाऊन ते पुसून टाकतो. फोटो नीट यायला हवा ना. रोज गंध लावून ऑफिसला येणारी माणसं विरळाच, आणि म्हणून लक्षात राहतं, अरे तो बघ, तो नाही का रोज गंध लावून येतो तो, असं काहीचं. शेफाली वैद्य यांनी काही वर्षांपूर्वी नो बिंदी नो बिझनेस अशी मोहीम केली. यशस्वी झाली. आज अक्षय तृतीया. सगळ्या सोन्याच्या जाहिराती. बिंदी असते मॉडेलच्या कपाळावर, शोधायला लागते एवढी छोटी. बाकी रोजच्या जीवनात अनेक जणी लावत नाहीत, आणि माझा काहीही आक्षेप नाही. ज्याला जे योग्य वाटतं ते करावं. मात्र शेवटचं वाक्य म्हणणारा मुस्लिम शोधतोय मी. मिझो. पहलगाम नंतर थोडेच दिवस 2025. आजचा बोनस. महाकुंभास गेलो होतो मी. मस्त आखाडे हिंडलो. सगळे साधू बघितले. एका नागा साधूपुढे बसलो. त्याने अचानक समोरच्या तबकात हात बुडवला आणि माझ्या कपाळी लावला. मला काही कळलंच नाही. अवघ्या 5-10 सेकंदात त्याने माझ्या कपाळी सुंदर गंध लावलं. मला म्हणाला अभि जाओ. फोनमध्ये सेल्फी मोडमध्ये बघितलं तेव्हा कळलं. इतकं सुंदर गंध लावलं मला त्या नागा साधूने. तेव्हाचा फोटो. आता मी गंध लावेन पुढच्या महाकुंभात. नमस्कार.